प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर अर्थशास्त्र विषय हा खूप व्यापक असा विषय आहे आणि अर्थशास्त्राचे तुम्ही कितीही प्रश्न सॉल्व केलेत तरी जे प्रश्न आहेत ते चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र याला दोन्ही कंबाईन करूनच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अर्थशास्त्राची प्रॅक्टिस हे आपल्या क्वेश्चनमधूनच जास्तीत जास्त होऊ शकते. म्हणून आपण एक अर्थशास्त्रावर सिरीज केलेली आहे की ज्यामध्ये 20 ते 25 प्रश्न हे तुम्हाला डेली आपल्या व्हिडिओमधून मिळणार आणि ते खूप महत्त्वाचे असणार. तर अशा पद्धतीने आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तर इथे पहिला प्रश्न घेतलेला आहे आपण की देशाच्या आर्थिक विकासाचा दर मुख्यत्वे रिकाम्या जागे यावरून अवलंबून असतो. तर ते सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतो, जसं की शिक्षण, संशोधन, भांडवल, नैसर्गिक साधने, आंतरराष्ट्रीय व्यापार, शांतता आणि शेती आणि सिंचन. त्या पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 3 म्हणजे 1 याचा क्रमांक चुकलेला आहे, तुम्ही थोडंफार लक्षात घ्या, त्याबद्दल माफी मागते. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मुख्य आव्हाने कोणती आहे? तर बघा, अल्पदरोडे उत्पन्न, उत्पन्नातील विषमता, दारिद्र्य आणि बेरोजगारी. हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि प्रश्न जे आहेत ते वारंवार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे की सन 2011 ते 12 मध्ये कृषी आणि तत्सम विभागांचा एकूण, तर ते मिकून नाही तर एकूण आहे, आणि 2004 ते 5 किमतीनुसार देशाचा सकल घरेलू उत्पादन रिकामदन टक्के वाटा होता. तर किती वाटा होता? तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून मला सांगू शकता, पण आता मी उत्तरही तुम्हाला सांगून देते. तर बघा, याचं उत्तर आहे ते आहे 13.90%. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे. तर ते कोणकोणते 2 बाबी आहेत? तुम्ही याचंही मला प्रश्नाचं उत्तर सांगू शकता आणि यासोबतच मी तुम्हाला आताही उत्तर देते. तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा, मला ड वाटते, ब वाटते किंवा कोणतं. तर याचं उत्तर आहे बघा, अ आणि क हे याचं उत्तर आहे. तर अ आणि क म्हणजे तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 6 बघणार आहोत. इथे 2 आपल्याला वाक्य दिलेली आहेत की जसं सन 2011 ते 12 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्रांचा हिस्सा हा 59 एवढा होता, आणि दुसरा आहे की दळणवळण, व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीवर आढळून आला होता. तर याचं जे उत्तर आहे की अ आणि ब दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 8 आहे की खालीलपैकी कोणते भारताच्या विकासातील महत्त्व, तर याचंही उत्तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक आपण 9 आहे की खालील विधाने विचारात घ्या की जसं 1984 मध्ये महाराष्ट्रात शासनाने प्रादेशिक असमतोल प्रतिशोधक समिती नियुक्ती केली, आणि ब आहे की डॉक्टर विम दांडेकर या म्हणजे त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचं आहे अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे आपल्याकडे की 2011च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे जे प्रमाण होते ते किती आहे? 70%, 65%, 54% की किती? तर याचं उत्तर आहे 54.7%. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात शेती आणि तत्सम उद्योगापासून निर्माण होणारे एकूण भांडवलाचे प्रमाण 2008 ते 9 मध्ये एकूण टक्के एवढे वाढले होते किंवा एवढे होते. याचं उत्तर आहे 3 पॉईंट. तर याचं उत्तर आहे आपल्याकडे 3.34. प्रश्न क्रमांक 12 पाहतोय आपण की 2013 ते 2014 मध्ये देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्रांचा हिस्सा रिकामी टक्के होता. यावरून आपल्याला एक अंदाज येते की अशा पॅटर्नचे जे प्रश्न आहेत ते विचारल्या जातात. तर किती टक्के होता? तो होता 59%, 59.90% होता. प्रश्न क्रमांक 13 आहे की खालीलपैकी कोणते विधान लेझेस फेअर किंवा अनिर्बंध धोरण या शब्दांचे वर्णन करते? म्हणजे लेझेस फेअर याचा अर्थ विचारलेला आहे. तर बघा, मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे, सरकारने स्वीकारलेल्या स्थूल आणि आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील उपाय सुचवलेले आहे. जसं भाववाढ नियंत्रण, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, व्यवहारातून स्थिती सुधारणा
आणि व्यापार भांडवल प्रवाह सुधार. तर याच्यापैकी आपल्याला उत्तर सांगायचं आहे. अ आणि क हे बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे 16वा. आणखी एक क्रमांक चुकलेला आहे. तर पुढील कोणते विधान हे चुकीचे आहे सांगायचे आहे की दुसरे आणि तिसरे 5वे आर्थिक सर्वेक्षण 1990, 1980, 1990, 2005मध्ये घेण्यात आले. त्यानंतर कृषी क्षेत्रातील संघटनेचा विस्तार हा प्राथमिक माहिती यात गोळा केली जाते जशी मालकी हक्कांच्या तपशिलासह. त्यानंतर आहे की असंघटित संघटना बाबत माहिती संकलित करण्याचा हा प्रयत्न होता आणि देशभर आर्थिक सर्वेक्षण सर्वप्रथम 1977मध्ये करण्यात आले. तर हे म्हणजे कोणते विधान आपल्याला चुकीचं हे सांगायचं आहे. तर या कृषी क्षेत्रातील संघटनांच्या विस्ताराबाबत मालकी हक्कांच्या तपशिलासह माहिती गोळा केली जाते, तर हे जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे की एकूण स्थूल देशांतर्गत घरेलू उत्पादन शेती क्षेत्राचा सहभाग 1900 पासून तो 1900 ते 2000 किमती व टक्केवारीच्या स्वरूपात 1950 ते 51च्या 56.5 पासून तर 2012च्या 13.6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीचा व्याख्यात काय सम्मिलित आहे? तर याचं उत्तर तुम्ही मला सांगा. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही योग्य नाही. म्हणजे या शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलित आहे? तर वरीलपैकी एकही योग्य नाही. प्रश्न क्रमांक 19 आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र हे जलद वाढीचे आहे? बाह्य, प्राथमिक, सेवा की द्वितीय? तर सेवा हे जे क्षेत्र आहे ते जलद वाढीचे आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20 आहे की विभागीय असंतुलन दूर करण्यासाठी रिकामी जागा हे उपाय आहे. जसं साधन संपत्तीचे हस्तांतरण, खास क्षेत्रीय विकास कार्यक्रम, खाजगी क्षेत्रातील नवीन गुंतवणूक, मागास भागात गुंतवणुकीला चालना. तर याचं उत्तर आहे अ, ब आणि ड. म्हणजे साधन संपत्तीचे हस्तांतरण, त्यानंतर खास क्षेत्रीय विकास कार्यक्रम आणि मागास भागात गुंतवणुकीला चालना. पण खाजगी क्षेत्रातील नवीन गुंतवणूक हे त्याचं उत्तर नाही, म्हणजे उपाय नाही. प्रश्न क्रमांक 19 आहे 1950 ते 51 ते 2013 ते 14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा या टक्क्यांनी वाढला, 26.2 पर्यंत वाढलेला आहे. अर्थव्यवस्थेचा विकसित होत असताना देशाची जे व्यावसायिक रचना साधारणपणे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते? प्राथमिक, द्वितीयक आणि किंवा तृतीयक. इथं द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रसुद्धा दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे आपल्याकडे की द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र. प्रश्न क्रमांक 23 आहे की खालील विधाने विचारात घ्या. जसं सेवा क्षेत्रातील उत्पादनांच्या तुलनेत रोजगारीतील वाढ कमी दराने झालेली आहे. आणि ब आहे की 1990च्या काळात सेवा क्षेत्रातील रोजगार वृद्धीपेक्षा भारतातील श्रमिकांची सरासरी उत्पादकता वृद्धी जास्त होती. तर वरीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे? तर यापैकी नाही, फक्त ब. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत किंवा आणि ब असं सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. तर याचे जे सेमच आहेत सी आणि डी. प्रश्न क्रमांक 23 आहे आपल्याकडे की खालील विधाने विचारात घ्या. जसं सेवा क्षेत्रातील उत्पादनाच्या तुलनेत रोजगारीतील वाढ कमी दराने झाली आहे आणि 1990च्या काळात सेवा क्षेत्रातील रोजगार वृद्धीपेक्षा भारतातील श्रमिकांची सरासरी उत्पादकता वृद्धी जास्त होती. तर याचं जे उत्तर आहे ते 24 आहे की पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर दादाभाई नौरोजींनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे की भारतातील उत्पन्न असमतेची प्रमुख कारणे कोणकोणती? तर हे सगळे कारणे जे आहेत ते असमानतेची म्हणजे उत्पन्न असमानतेची कारणे आहेत. जसं मालमत्तेची खाजगी मालकी, वारसा हक्क कायदा, त्यानंतर कर चुकवेगिरी आणि समांतर अर्थव्यवस्था. हा जो प्रश्न आहे तो 20 आहे प्रश्न क्रमांक की भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला? तर बघा पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 की 1991 पासून भारतात पुढीलपैकी कोणत्या युगाला सुरुवात झाली? तर बघा मुक्त अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणेचे युग सुरुवात झाली. त्यानंतर 1950 ते 51 ते 2010 ते 11
या कालावधीत प्राथमिक क्षेत्रांचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील म्हणजे GDP वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात घसरला? तर 55.4% ते 14.3% घसरलेला आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत 2000 सेवा क्षेत्रांचा वृद्धी दर काय होता? तर बघा 9.80 हा होता. त्यानंतर कृषीच्या हिस्स्यांचे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण दिवसेंदिवस रिकामी जागा आहे. तर कसं होत आहे ते? तर घटत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते किंवा कोणती भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने आहेत? तर बघा, जसं साधन सामुग्रीचे जमाजमव, पायाभूत सुविधांचा विकास, जागतिक व्यापार संघटनेशी म्हणजे WTO संबंधित आव्हान आणि शासनाची बदलची भूमिका. तर हे सगळे त्याचे आहे. तर अशा प्रकारचे आपण मिळतील आणि सगळ्या विषयांचे जसं इतिहास, भूगोल आणि खूप महत्त्वाचे जे पहिले येऊन गेलेले आहेत मेन एक्झाममध्ये म्हणा किंवा आपले प्री एक्झाममध्ये. तर तुम्ही यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू.